जांभळी नाका चैत्र नवरात्र उत्सवात उत्तर भारतीय समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार. आयोजक खासदार राजन विचारे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकगायक रवींद्र सिंह ज्योती व लोकगायक मुकेश त्रिपाठी, लोकगायिका रागिनी प्रजापती यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्ती संतोष तिवारी, अतुल सिंह, डॉक्टर अर्जुन सिंह, डॉक्टर CP सिंह, RK शुक्ला, विनय शुक्ला, SR सिंह, दिनेश कुमार गुप्ता, राधेश्याम तिवारी जी, RP सिंह, ब्रजेश सिंह, ओम प्रकाश सिंह, सुरजीत सिंह, महेंद्र सिंह, आचार्य संतोष पांडे, राकेश विश्वकर्मा, उमेश यादव, घनश्याम दुबे, ॲडव्होकेट BK सिंह इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आप पत्रकार हैं, विश्वकर्मा समाज के अध्यक्ष हैं और एक प्रखर समाज सेवी हैं. उमेश यादव जी, समाज के लिए जो कुछ करना चाहिए वो मेरा कर्तव्य है, ये मानकर वो अपना जीवन व्यतीत कर रहे हैं. उद्योगपति श्री उपाध्याय जी करेंगे. मैं आप सभी से गुजारिश करूंगी कि कृपया तालियां बजाइए. योगदान दे रहे हैं, इसलिए हमारा कर्तव्य है कि इनके प्रति, इनके सम्मान के प्रति. एडवोकेट BK सिंह जी, ये थाने के बड़े समाज सेवी हैं, उद्योगपति है. नवी मुंबई से ये हाथ से हो रहा है, शुभ हाथों से. शुभम सिंह जी का स्वागत करेंगे. तेंद्र जी गुप्ता, आपका भी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार संख्येच्या निकषावर ठाणे मतदारसंघ भाजपचाच. आमदार संजय केळकर लोकसभेसाठी तयार. नगरसेवकांच्या संख्येचे निकष दाखवून भाजपाकडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घेतला. त्यानुसार सध्या भाजपा आमदारांची संख्या अधिक असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे आणि पक्षाने आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे, असे स्पष्ट मत आमदार संजय केळकर यांनी थेट रिंगणात उडी घेतली आहे.
महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही जागांवर महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या गट ठाकरे गटात राहणं पसंत केलं. त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजपा नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे. यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील. मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या आधी भाजपचे राम कापसे ठाण्याचे खासदार होते. ते 2 वेळा येथून निवडून आले होते. त्यानंतर ठाण्यातील नगरसेवकांचे गणित मांडून ही जागा शिवसेना देण्यात आली. आता ठाण्यात आमचे आमदार अधिक आहेत, नगरसेवकही आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळाली तर भाजपाचा कार्यकर्ता आणखीन जोमाने काम करेल असेही श्री केळकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ठाणे लोकसभेचे तार्किकदृष्ट्या गणित मांडले तर भाजपाची ताकद दिसून येईल. सर्व काही केवळ गणितावर अवलंबून नसते. ठाण्याचे खासदार उद्धव ठाकरे गटात आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे गणित बदललेले आहे. अखेर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असेही श्री केळकर यांनी स्पष्ट केले. वाढल्यानंतर कार्यालय देखील त्याची उपलब्धता कार्यालयाची असली पाहिजे. ज्यांचे डोळे फिरायचे त्यांना फिरू द्या, परंतु भारतीय जनता पार्टीची जनतेशी जी एक नाळ जोडण्याचं काम आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. सर, आपण जर बघितलं तर महायुती आहे तुमची आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील म्हणत आहेत की आम्ही कार्यालयात येऊन बैठका करू, आमच्यासाठी देखील ते चांगलं झालेलं आहे. तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? नाही, निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीतल्या अनेक घटक पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या कार्यालयामध्ये जाऊन निश्चित रूपाने बैठका घेतात. आणि आमचं कार्यालय तर मोठं कार्यालय आहे की ज्या ठिकाणी एखादा छोटा मेळावा देखील घेता येईल अशा प्रकारची पण रचना आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही आम्हाला वावगं वाटायचं काहीच कारण नाही. सर, ठाणे असेल, पालघर असेल, नाशिक असेल, अजून देखील उमेदवार जाहीर झाला नाही. तर कल्याणमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. तसं बघता त्या ठिकाणी महायुतीच्या मेळावे होत आहे, मात्र नाव घोषणे जर तुम्हाला जर पक्षाने जर संधी दिली तर तुमचं देखील नाव चर्चेत, मात्र तुमचं कसं पाऊल असणार पुढे? पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे, लढायला पण तयार आहे. जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल. आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार. मात्र असं देखील बोललं की हा बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे, मात्र जे सिटिंग सीटचे होते ठाकरे गटात गेलेले राजन विचारे, त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडे अजून चेहरा समोर येत नाही. त्यामुळे मागच्या वेळेस आनंद दिघेंचं गणित कसं असेल, प्रकाश परांजपेचं आणि आताचं गणित वेगळं बदललेलं आहे, याकडे कसं बघतो? नाही, निश्चितच 25 वर्षापूर्वीची गोष्ट शेवटी 96 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटिंग खासदार होते, त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने. शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो. आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून 3 वेळा निवडून आले. त्याच पद्धतीने आता गणित जे आहे, तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचेही आमदारांची संख्या मोठी आहे. जवळजवळ जिल्ह्यामध्ये 12 आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभेत आणि 2 विधान परिषदेत आहेत. नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे लॉजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं. परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही. शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल, त्याला समाधान वाटेल.
सर, भारतीय जनता पार्टीची जागा आता फक्त कपिल पाटील ही एक सिटिंगची असेल. मात्र पालघरचं कसं होईल? नाशिक देखील पाहिलं तर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचं देखील नाव चर्चेत आहे. नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महानगरपालिकेच्या मतदान व पाणीपुरवठा चित्ररथास विशेष पुरस्कार. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा दिवस हा सुट्टी असल्याने बाहेर जाऊ नका. नागरिकांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजवावा अशी जनजागृती ठाण्यातील भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने ठाणे महापालिकेच्या मतदान व पाणीपुरवठा विभागास सरकारी सहभागासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व ठाणे महापालिकेच्या विद्यमान काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त शंकर पाटोळे तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते. भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीची जनजागृती करणारा चित्ररथ, पाण्याची बचत करा, पाणी जपून वापरा, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करा अशी जनजागृती करणारा पाणी पुरवठा विभागाचा चित्ररथ, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा म्हणजेच परिवहन सेवेचा वापर करा असा संदेश देणारा परिवहनचा चित्ररथ व झाडे लावा, झाडे आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देणारा पर्यावरण व प्रदूषण विभागाचा संयुक्त चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. मतदान हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य असून तो बजावणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी मतदान करावे. लोकशाहीचे एकच अनुष्ठान करा, आपले मतदान. लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला करू मतदान अशी जनजागृती नववर्ष स्वागत यात्रेत करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनाही मतदानाचे महत्त्व कळावे यासाठी मतदानाचे संदेश असलेले टी-शर्ट घालून त्यांनी निवडणुकीबाबत जनजागृती केली. आपले मत हे अमूल्य असून ते वाया घालवू नका. मतदाना दिवशी असलेल्या सुट्टीचा वापर बाहेर जाण्यासाठी करू नका असा संदेश निवडणुकीच्या चित्ररथातून नागरिकांना देण्यात आला. तसेच मतदान करण्यासाठी जाताना आवश्यक असलेल्या ओळखपत्रांची माहितीही या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली. कोपरीत कोळी गीतांमधून श्री अंबेमातेचा जागर धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाने जपली आगरी कोळ्यांची परंपरा. आई तुझं देऊळ अशा देवीचा उदो उदो करणाऱ्या कोळी गीतांमधून कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी श्री अंबेमातेचा जागर करण्यात आला. सायंकाळी डॉक्टर JB भोर यांच्या हस्ते देवीची सांग्रसंगीत महाआरती करण्यात आली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविज्ञ पत्नी सौ लता एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. तर व्यासपीठावर माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 18 एप्रिलपर्यंत सलग 9 दिवस नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज भंडारा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा, देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो. या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे 3रे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळ्यांची हा देवीचा उदो उदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक तसेच भक्तिपूर्ण आगरी कोळी गीते गाऊन श्री अंबेमातेचा जागर केला. रसिक प्रेक्षकांच्या फरमाईशीनुसार कलाकारांनी गीते सादर केली. प्रत्येक क्षणागणिक रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषाने नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता. किंबहुना या मैफिलीने उपस्थित कोळी बांधव रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यावेळी अफलातून रॉक संगीताच्या तालावर सादर केलेल्या कोळी गीतांवर केवळ तरुणाईच नव्हे तर समस्त महिला वर्ग आणि चिमुकल्यांनी गाण्याच्या ठेक्यावर मंडपातच फेर धरला होता.
La